कोपरगाव तालुक्यातील सुरे गावात दुपारच्या शांततेत अचानक आगीचं तांडव सुरू झालं आणि बंडू गेठे यांचं घर होत्याचं नव्हतं झालं। शॉर्ट सर्किटच्या ठिणगीने पेट घेतलेल्या या आगीने पाहता पाहता गेठे कुटुंबियांचं घर आणि स्वप्न दोन्ही भस्मसात केली। कुटुंबाने आयुष्यभर पैपै जोडून खरेदी केलेले फर्निचर, टीव्ही, फ्रीज आणि इतर संसारोपयोगी वस्तू क्षणार्धात राख झाले। बंडू गेठे यांच्या पत्नीने शिलाई व्यवसायासाठी घेतलेले मशीन, कापड आणि जमा केलेली रोख रक्कम ही आगीच्या भस्मस्थानी पडली। सर्व काही गमावून गेठे कुटुंब आता उघड्यावर आलं आहे। त्यांच्या डोळ्यासमोर भविष्य अंधकारमय दिसतंय। घराला आग लागली त्यावेळी गेठे कुटुंबातील कोणी घरी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। घटनेची माहिती मिळताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले। गावकरी धावून आले, पण आगीच्या रौद्ररूपापुढे कुणाचंही काही चाललं नाही। संपूर्ण गाव या घटनेने हळहळलं आहे। स्थानिक नागरिक या दुर्दैवी घटनेसाठी वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत आहे। या आगीची वेळ येण्याआधीच वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रांची देखभाल केली असती तर हे संकट टळलं असतं, असे म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ मदतीचं आवाहन केलं आहे, जेणेकरून या दुःखात गेठे कुटुंब पुन्हा उभं राहू शकेल। तसेच गेठे कुटुंबाला आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेण्याची गरज आहे। प्रकार जवळजवळ 5:30 दरम्यान घडला आणि शॉर्ट सर्किटमुळे भरपूर नुकसान झालं। जे शिवणक्लाचं मटेरियल होतं, फॅशनचा आपला एक बिझनेस होता, तो पूर्णपणे ब्लाऊज वगैरे सर्व असं जवळजवळ 70 ते 80,000 ब्लाऊजचं नुकसान झालं। त्यात आमचं धान्य पण होतं आणि रोख रक्कम 35,000 रुपये होते कपाटामध्ये, त्याचं पूर्णपणे खाक झालं। साधारण 2 ते 2.5 लाख रुपये नुकसान झालं। काय मागणी तुमची? आमची अशी मागणी, आम्हाला शासनाकडून आपल्याला मदत मिळावी म्हणून आपलं ब्लाऊजचे नुकसान झालं आणि जे रोख रक्कम होती, काही कागदपत्र वगैरे जळले आमच्याकडे, ती आपल्याला त्वरित मिळावी। आमचे मित्र बंडू गेठे त्यांचं आज या ठिकाणी जळीत झालं आणि 5:30च्या दरम्यान त्या ठिकाणी जळीत झालं। त्यांच्या आईने बघितलं या ठिकाणी खूप दूर चालू असताना आणि या ठिकाणी त्यांचं पूर्ण घरामध्ये जीवनावश्यक ज्या वस्तू आहे ते पूर्ण या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे आणि ते त्यांची मंडळी नाही का ब्लाऊज शिवते आणि ते कमीत कमी 70 ते 75,000 रुपये त्यांचं नाही का या ठिकाणी ब्लाऊज जे आहे पीस वगैरे त्यांचं पूर्ण जळीत झालं आणि त्यामध्ये फ्रीज असन, टीव्ही असन, घरामध्ये वस्तू असन, रोख रक्कम 35,000 रुपये ती जळून खाक झालेली आहे आणि पूर्णपणे या घरामध्ये तो 2.5 ते 3 लाखाचं नुकसान झालेलं आहे नाही का। तर शासनाला आमची एकच मागणी आहे का नाही का, एबीसीबीचं या ठिकाणी काम चालू असताना 15 मिनिटं ये जाय नाही का चालू असताना नाही का ते जळीत झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे। तर मग शासनाला एकच मागणी आमची का न्याय मिळावा यांचा या पूर्ण कुटुंबाला नाही का शासनाकडून काहीतरी भरपाई मिळावा अशी आमची या ठिकाणी विनंती। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव।